उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती ही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये दिली। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली। दरम्यान कालच सुनेत्रा पवारांकडे एकमताने पक्षाने संविधानिक अधिकार सोपवलेले होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आहे। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आता पियुष गोयल यांनी केलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत केलेल्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। पियुष गोयल काय बोलले ते आपण ऐकलं नसून अध्यक्षपदाबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। पियुष गोयल यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती निवड झालेली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काही निर्णय झालेला नाही। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाली होती त्याची पडताळणी केल्याशिवाय माध्यमांना काही विधानं केली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। त्याबरोबरच राष्ट्रवादी पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असल्याची माहिती ही त्यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल यावरती इतरांनी बोलू नये, हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारांनाच असेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे। जे कोणी आमच्या पक्षात नसलेले मंडळी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आहे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही। उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, पक्षाच्या जबाबदाऱ्या घेत असताना कुणाला कुठल्या भागातली विभागातली जबाबदारी दिली पाहिजे, विधिमंडळाचं कामकाज करत असताना कुणाला विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायचे, कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्यात, हा सर्वस्वी अधिकार हा सुनेत्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल। त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनं कुठलंही स्टेटमेंट केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे दुजोरा देऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।